ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि चैतन्य अथर्व विचारेला शोधायला गेलेले असतात. त्यांना रस्त्यामध्ये अथर्वसारखा माणूस दिसतो म्हणून अर्जुन त्याच्या खांद्यावर हात टाकतो. त्यानंतर तो माणूस म्हणतो, काय झाले, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आता चैतन्य म्हणतो, अरे सॉरी भावा, आम्हाला वाटले दुसरेच कोणीतरी आहे. आता असे म्हणून हे दोघे तिथून निघून जातात. चैतन्य आणि अर्जुन दोघांनाही टेन्शन आले बिचारांना, कारण आता उद्या कोर्टाची तारीख आहे आणि हा बाबा असा अचानक पळून गेल्यावर बिचारे काय करणार आता. आता इकडून सायली म्हणते, हॅलो चैतन्य भाऊजी आहात ना तुम्ही? अहो काय झाले, अथर्व विचारे कुठे गेलाय? अहो काय झालंय का भाऊजी, काय सांगाल का मला? अथर्व दादांना हे हक्का मारतात. अहो सांगा ना चैतन्य भाऊजी, लपवू नका काय. मग चैतन्य म्हणतो, वहिनी सांगतो मी, हे बघ अगं अथर्व ना माझ्याकडून पळून गेलाय. सायली म्हणते, वाटलेच मला, संशयच आला काहीतरी झाले असेल म्हणून, उगाचच हे चिडणार नाहीत माझ्यावर. पण भाऊजी मला सांगा बरं, कोठे आहात तुम्ही? मी येऊ का तिकडे? चैतन्य म्हणतो, हे बघ वहिनी, तू काय इकडे येऊ नको. आम्हाला त्या अथर्वचा मागे कुठे जावं लागणार आहे ना, याची कल्पनासुद्धा नाही आम्हाला. तू घरीच थांब. सायली म्हणते, अहो घरी माझ्या मनात नाही ते विचार येतात, हे सुद्धा अस्वस्थ असतील ना, मला येऊ द्या ना तिकडे. चैतन्य म्हणतो, वहिनी तू नको काळजी करू, आम्ही रत्नागिरीच्या रस्त्याला आहोत आणि तसंही आम्हाला तुझ्यासाठी थांबायला वेळ नाही. हे बघ तू घरीच थांब, तुझी काय मदत लागली तर मी तुला कळवतो. सायली म्हणते, बरं कळवा भाऊजी, मी वाट बघते. आता असं म्हणून सायलीने फोन ठेवला आहे. आता इकडे अर्जुन चैतन्यला म्हणतो, झालं का तुझं सांगून सगळं, आता निघायचे का आता आपण? आता चैतन्य म्हणतो, बरं बाबा चल आता. हे दोघे बिचारे वैतागून बसलेत गाडीमध्ये, रात्र झाली आहे आणि आता यांना ऑलमोस्ट सकाळ होणार आहे या अथर्व विचारेला शोधता आणि सापडल्यावर अर्जुन असा झापणार आहे ना त्याला की काय विचारूच नका. आता इथेच यांनी आजचा भाग संपवलाय. पण आता अर्जुनच्या काळजीमध्ये असतात कल्पनाताई आणि प्रतापराव. आता हे प्रतापराव सायलीशी बोलतात बरं का आणि विचारतात, काय झालं, अर्जुन अजून का नाही आला घरी? मग सायली सांगते, पण कल्पनाताईंना काळजी वाटते त्यामुळे त्या म्हणतात, अगं बाई फोन पण स्विच ऑफ केलाय का त्याने, काय झालं असेल आणि असा कसा उशीर झाला त्यांना. आणि इकडे अर्जुनला अथर्व सापडतो सकाळी. खूप ओरडतो अर्जुन त्याच्यावर, तुला कळत नाही का, आम्ही तुला शोधत इथंपर्यंत का आलोय? एका निर्दोष माणसाला तू सोडू शकतोस शिक्षेपासून, कळत नाही का तुला? अथर्व मग तो म्हणतो, हो कळतंय मला. मग अर्जुन ओरडतो आणि म्हणतो, मग का पळून आलास तू इथे बाबा? आणि पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे बरं का. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.